नवीन गोष्टी नवी कहाणी आजी आजोबा नित्य सांगती गाती हसती दिशा दहाही आनंदाची नवी पर्वणी ज्ञान रंजन अशी ही खाणी झरा नेऊया श्रोत्यांच्या मनी अनुभव अनुभव। आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0। भारत सरकार आणि राष्ट्रीय समाजसेवा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0। प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी, रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या। निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली। प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे, सहाय्य नीता जोशी। ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा। नमस्कार, माझे नाव मोहन पंडित कुलकर्णी, राणा हडपसर। मी आता श्री विठ्ठल पांडुरंग यांचे एक अभंग म्हणत आहे आणि आपले विठ्ठल हे आराध्य दैवत आहे। सगळे लोक पांडुरंगाला नमस्कार करण्याकरता येतात, वारीला येतात, दर्शन घ्यायला सगळं होतं। त्यामुळे मी त्यांचा आता अभंगात आहे, थोडं शांतते ऐकून घ्यायची कृपा करा। विठ्ठलाच्या पायी देह सारा वाहिला, विठ्ठलाच्या पायी देह सारा वाहिला, सांगा कोण्या ठाई आज विठ्ठल मिळाला, सांगा कोण्या ठाई आज विठ्ठल मिळाला। कुणी म्हणे पंढरपुरी उभा आहे विटेवरी, कुणी म्हणे पंढरपुरी उभा आहे विटेवरी, लोक गेली त्या दरबारी तेथे सारे वार करी, पाण्यामध्ये तळमळ मासा लागला गळाला, पाण्यामध्ये पाण्यामध्ये तळमळ मासा लागला गळाला, सांगा कोण्या ठाई आज विठ्ठल मिळाला, सांगा कोण्या ठाई आज विठ्ठल मिळाला। जैसे गेले पंढरीसी पाहिली ती काशी, जैसे गेले पंढरीसी पाहिली ती काशी, नित्य पवित्राच्या दिवशी नामराई उपवाशी, नित्य पवित्राच्या दिवशी सदा राई उपवाशी, दास म्हणे श्री हरी आलो दर्शनाला, दास म्हणे दासा दास म्हणे श्री हरी आलो दर्शनाला, सांगा कोण्या ठाई आज विठ्ठल मिळाला, सांगा कोण्या ठाई आज विठ्ठल मिळाला। नाम म्हणे गुरुविन, नामा म्हणे गुरुविन, नामा नाम म्हणे गुरुविन अपुरे आहे ज्ञान, नाम म्हणे गुरुविन अपुरे आहे ज्ञान, तन मन धन सारे केले गुरु अर्पण, तन मन धन सारे केले गुरु अर्पण,
चंद्रभागे करिता स्नान पुंडलिकाचे दर्शन, चंद्रभागे करिता स्नान पुंडलिकाचे दर्शन, सांगा कोण्या ठाई आज विठ्ठल मिळाला, सांगा कोण्या ठाई आज विठ्ठल मिळाला. जय जय रघुवीर समर्थ. आपण ऐकत आहात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. भारत सरकार आणि राष्ट्रीय समाजसेवा संस्था, सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय, मीडिया फॉर कम्युनिटी फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत ज्येष्ठ नागरिकांसाठी पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा. हे नंतर मी गवळण म्हणणार आहे. ते गवळण अर्थ एक कृष्णावरची गवळण आहे ती. बाजाराला विकण्या निघाले, बाजाराला विकण्या निघाले, दही दूध ताक आणि लोणी ग, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग, आता ग बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोकुळच्या या गाया म्हशीच खाण सगळं रान माळाच, गोकुळच्या या गाया म्हशीच खाण सगळं रान माळाच. उगीच कशाला चाखून बघायचं, भलतच कशाला चाखून बघायचं. पैशा विन बोलन ग, पैशा विन बोलन. बाई माझ्या ग, आता ग बाई माझ्या ग, छट्ट बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. यमुनेचा हा अवघड घाट, यमुनेचा हा अवघड घाट. चढता चढता दुखतिया पाठ, चढता चढता दुखतिया पाठ. वर कानाची भारी कटकट, वर कृष्णाची भारी कटकट. थांबू नका इथं कुणी ग, थांबू नका इथं कुणी. बाई माझ्या ग, आता ग बाई माझ्या ग, ईश्य बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. महानंदेची वेडी माया, देवासाठी जिजविली काया. महानंदेची वेडी माया, देवासाठी झिजविली काया. आपण सगळे पडूया पाया, आपण सगळे पडूया पाया. लीन होऊन चरणावरी हरीच्या, लीन होऊन चरणावरी. बाई माझ्या ग, आता ग बाई माझ्या ग, खरंच बाई माझ्या ग,
दुधात नाही पाणी बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी बाजाराला विकण्या निघाले बाजाराला विकण्या निघाले दही दूध ताक आणि लोणी ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, चट्ट बाई माझ्या ग, खरच बाई माझ्या ग, ईश्वबाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. मंडळी, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त होतोय. नमस्कार. आपण ऐकत होतात जनसेवा फाउंडेशन पुणे प्रस्तुत पॉडकास्ट अनुभव 2.0. प्रकल्प समन्वयक डॉक्टर आर श्रीधर आणि आशिष तिवारी. रेडिओ समन्वयक पूजा मुराडा, साई सुधा आणि कौशल्या. निर्मिती 91.2 सामुदायिक रेडिओ येरळावाणी सांगली. प्रोग्राम प्रोड्युसर अनुराधा कुंटे. सहाय्य नीता जोशी. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, प्रश्न आणि मार्गदर्शन यासाठी टोल फ्री एल्डरली लाईन क्रमांक 14567, टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 14567 अर्थात 14567 यावर सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये संपर्क साधावा.